घरून शाळेकरिता निघालेल्या 3 मित्रांनी शाळेला चाट मारून ते खुनी नदीच्या डॅम मध्ये पोहायला गेले. त्यातील एकाला डॅम मधील पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय तो पाण्यातील गाळामध्ये फसला गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. समर्थ उर्फ साई अनिल लिप्टे, राहणार चंद्रशेखर वाड असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. समर्थ हा त्याचे मित्र कान्हा अनिल तोडसाम, भावेश प्रशांत बुरांडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजता जिल्हा परिषद शाळेत गेला होता. यावेळी तीनही मित्र शाळेत न जाता शाळेलगतच्या खुनी नदीवर शौचास गेले. तेथून ते शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खुनी नदीच्या पिंपरी रोड येथील डॅम मध्ये पोहण्यास गेले. यावेळी मृतक समर्थ व भावेश यांनी कपडे काढून डोहाच्या पाण्यात घसरत प्रवेश केला. पाण्यात जाता समर्थ हा तडफडू लागला. डोहाच्या काठावर असलेल्या कान्हा याने अंगावरील शर्ट काढून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्या वेळात समर्थ पाण्याच्या गळ्यात आतमध्ये फसला. कान्हा तोडसाम याने आरडाओरड केल्याने काही नागरिक तेथे मदतीकरिता आले, मात्र त्यांना समर्थ दिसत नव्हता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. एपीआय आशिष गजभिये यांनी शहरातील काही भोई समाजातील पट्टीचे पोहणाऱ्यांना पाण्यात उतरविले. तेव्हा दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास समर्थ त्यांना पाण्यात मिळून आला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी समर्थचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.